हॅलो एव्हरीवन. माय इंग्लिश बुक ग्रेड 6 म्हणजे इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.2 द क्रो अँड द स्नेक हा पाठ आज आपण पाहणार आहोत. 1.2 द क्रो अँड द स्नेक. वॉर्म अप. ए. Look at the pictures and write the names of their young ones. या चित्रांकडे बघायचे आणि याच्यामध्ये जे ॲनिमल्स सांगितलेले दाखवलेले आहेत त्यांचे पिल्लांची नाव आपल्याला लिहायची आहेत इथे. फर्स्ट आहे कॅट. त्याचा आपण काय लिहिणार? किटन. त्याच्या पिल्लाला काय म्हणतात? किटन. नंतर आहे डॉग. त्याच्या पिल्लाला म्हणतात पपी. नंतर आहे हेन. हेनच्या पिल्लाला म्हणतात चिक. नंतर आहे डक. डकच्या पिल्लाला म्हणतात डकलिंग. नंतर आहे डॉंकी. डॉंकीच्या पिल्लाला म्हणतात फोल. आणि नंतर आहे टायगर. टायगरच्या पिल्लाला म्हणतात कब. आता आपण हा धडा वाचूया. बी. रीड अलाउड. लॉंग लॉंग एगो देयर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बनियन ट्री. They had prepared a beautiful nest and made it their home. A wicked cobra lived in the hollow of that same tree. One day, the crows were very happy as the lady crow had laid eggs. One evening, they flew out together for food. During that period, the cobra climbed up the tree and ate the little ones of the crows. After a few months, the lady crow laid some eggs again. This time, they decided that they will stay at a short distance to watch their nest. As soon as they left the nest, the wicked cobra climbed the tree, reached up to their nest and ate the little ones. Looking at this, the crows were very sad. The lady crow said to her husband, "It has become dangerous to stay here. Let us find a way to protect our children from this wicked cobra." The crow replied, "I will soon think of something and promise you that we won't lose our babies anymore." The next day, the clever crow made a plan. He flew to a nearby lake to steal a precious bracelet. He knew that every morning the queen came to the lake with her royal servants to bath. When no one was watching, the crow plunked down, picked up the precious bracelet in his beak, and started flying slowly. One of the servants noticed it and screamed loudly. The crow flew swiftly and dropped the bracelet into the hollow of a banyan tree. The cobra was sleeping inside and was not aware of this. The guards saw that and pulled out the bracelet tactfully instead of disturbing the cobra. The bracelet was returned to the queen. The guards chased away the snake into deep forest without harming it. Then the clever crows lived happily and did not lose any of their children afterwards. Moral म्हणजे बोध. One can overcome obstacles with presence of mind. म्हणजे एखादा माणूस आपल्या प्रगतीतील अडथळे प्रसंगावधान राखून ते अडथळे दूर करू शकतो. वर्ड बास्केटमध्ये बघा, हॉलो म्हणजे विथ अ होल ऑर एम्प्टी स्पेस इनसाइड. झाडामध्ये एम्प्टी स्पेस असते त्याला हॉलो म्हणायचं. प्रेशियस म्हणजे ऑफ ग्रेट व्हॅल्यू, अमूल्य असे. प्लंक डाऊन म्हणजे जम्प्ड सडनली विथ अ फोर्स. आणि स्विफ्टली म्हणजे क्विकली. नंतर आहे सी. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी. ही स्टोरी जी आहे ती कोणत्या टाईपची आहे? द स्टोरी इज अ डॅश. फॅन्टसी आहे, फेबल आहे की फॅक्च्युअल आहे? तर ही स्टोरी फेबल आहे. फेबल म्हणजे काय? अ स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स. ॲनिमल्स असतात पात्र अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स. पण ते कसे ॲक्ट करतात? माणसांसारखे, ह्युमन्स. हू सेड टू हुम. कोण कोणाला म्हणाले.
सेंटेन्स आय विल सून थिंक ऑफ समथिंग. कोण म्हणालं? हु सेड? द क्रो. कोणाला? टू हुम? द लेडी क्रो. नंतर इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. कोण म्हणालं? द लेडी क्रो. कोणाला? टू हर हजबंड. नंतर आहे ई. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिवन बॉक्सेस. पहिलं आता बघा, इथे 5 वाक्य दिलेले आहेत, ते खालीवर दिलेले आहेत, क्रमानुसार नाहीत, ते आपल्याला क्रमानुसार लावायचे आहेत. यातलं फर्स्ट काय? द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियन ट्री. हे फर्स्ट. नंतर काय येईल? द कोब्रा आर द क्रोज लिटिल वन्स. द कोब्रा एट द क्रोज लिटिल वन्स. नंतर थर्ड काय येईल? द क्रो मेड अ प्लान. फोर्थ येईल द क्रो स्टोल द ब्रेसलेट. आणि फिफ्थ येईल द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा. नंतर आहे एफ. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डिड द क्रोज डिसाइड? आन्सर द क्रोज डिसाइडेड टू स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स and watch their nest. Second question. Why did the servant scream loudly? Answer. The servant screamed loudly because he saw the crow stealing the precious bracelet. Third question. If you were among the guards, what would you have done? Answer. I would have used a long stick to carefully pull out the bracelet from the hollow without harming the snake. Fourth question. What will you do if you spot a snake inside your house? Answer. I will immediately move everyone to a safe distance and call a professional snake rescuer or the forest department for the help. Rearrange given letters and make meaningful words from it. बघा, मागे पुढे दिलेले आहेत अक्षर आणि त्याच्यापासून शब्द बनवायचा आहे. इथे बघा कसा दिलाय तो प्रिपेअर्ड. नंतर इथे जे दिलंय त्याचे तर रिच्ड. नंतर आहे इन्स्टंटली. नंतर लिहायचं आहे हॉलो. नंतर आहे हा विकेड. हा आहे चिल्ड्रन. आणि नंतर आहे वॉचिंग. नंतर एच आहे सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन बॉक्स. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. डलचे अपोजिट आहे क्लेवर. सेफचे अपोजिट आहे डेंजरस. विन म्हणजे जिंकणे, त्याचे अपोजिट लूज. स्लोली त्याच्या अपोजिट स्विफ्टली. लॉस्ट त्याच्या अपोजिट फाउंड. काइंड म्हणजे दयाळू, त्याच्या अपोजिट विकेड म्हणजे दुष्ट. नंतर आय आहे राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स. इथे नाम दिलेले आहेत, त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे विशेषणं आपल्याला इथे लिहायचे आहेत. डॅश नेस्ट, कसं नेस्ट होतं त्यांचं घरटं? ब्युटिफुल. नंतर क्रो कसा होता? क्लेव्हर. नंतर ब्रेसलेट कसे होते? प्रेशियस. आणि कोब्रा कसा होता? विकेड. हे सर्व विशेषणं आहेत. नंतर आहे प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. ॲनिमल्स किंवा बर्ड्स दिलेले आहेत, त्यांचे होम म्हणजे त्यांच्या घरांना काय नाव आहेत ती दिलेली आहेत. आणि यंग वन्स त्यांच्या पिल्लांची नावं दिलेली आहेत. पहिलं आहे हेन, त्याच्या होमला काय म्हणतात? कूप. आणि त्याच्या यंग वनला म्हणतात चिक्स. डॉग त्याच्या होमला काय म्हणतात? घराला केनल. आणि त्याच्या यंग वनला म्हणतात पपीज. काऊ, काऊच्या होमचं नाव शेड आणि त्याच्या यंग वनचं नाव काफ. फिश त्याचं होम कुठे असते सांगा? वॉटर. आणि त्याच्या यंग वनचं नाव असते फ्राय. नंतर बर्ड त्याचं होम कुठे? नेस्ट. आणि त्याचं यंग वन असते चिक. आता इथे खाली स्टोरी दिलेली आहे आणि काही वर शब्द दिलेले आहेत. ते शब्द ह्या स्टोरीत व्यवस्थित योग्य जागी ते आपल्याला वापरून लिहायचे आहे. परत स्टोरी आणि इथे टायटल पण दिले आहे. गिव्ह इट अ सुटेबल टायटल अँड राईट इट्स मॉरल पण लिहायचं आहे. चला तर मग पाहूयात. टायटल द यंग एलिफंट. वन डे अ हर्ड ऑफ एलिफंट्स वॉज क्रॉसिंग अ रिव्हर.
The river was flooded with mud and water. Tan tan tara! Suddenly the head elephant trumpeted loudly to let his herd know that there was flood. The youngest elephant from the herd had never swum in such a strong current. He was scared. He heard the trumpet call. Immediately he started to swim towards the sound. He crossed the river safely. All the elephant praised him. म्हणजे काय होतं बघा, एक दिवस जो उंटांचा हत्तींचा कळप असतो तो रिव्हर क्रॉस करत असतो. पण रिव्हर काय असते, फ्लडेड म्हणजे भरपूर पाणी आणि चिखल असतं. मग जो हेड एलिफंट असतो त्यांचा तो मोठ्याने सावध करतो आवाज काढून त्यांच्या हर्डला म्हणजे कळपाला. काय समजलं पाहिजे त्यांना की फ्लड आहे म्हणजे पूर आहे इथे म्हणून. पण जो यंगेस्ट असतो छोटासा एलिफंट असतो त्या कळपातला हॅड नेवर स्वम इन सच अ स्ट्रॉंग करंट. अशा जोराच्या प्रवाहामध्ये तो कधीच पोहलेला नसतो. ही वॉज स्कॅर्ड, तो घाबरतो. ही हर्ड द ट्रम्पेट कॉल, त्याने ऐकलेलं असतं ते एलिफंटने जे त्याला टन टन तारा असा आवाज केला असतो तो. लगेच ही स्टार्टेड टू स्विम टुवर्ड द साऊंड, त्या साऊंडकडे तो पोहायला सुरुवात करतो. ही क्रॉस द रिव्हर सेफली, आणि तो सुरक्षितपणे पोहोचतो. ऑल द एलिफंट प्रेज्ड हिम, म्हणजे सगळे त्याचं कौतुक करतात. त्यातून मॉरल काय आहे, वी शुड बी ब्रेव, आपण शूर झालं पाहिजे. अँड फॉलो गुड गायडन्स, आणि आपलं मार्गदर्शन, आपण चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. इन डिफिकल्ट सिच्युएशन, जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा न घाबरता आपण त्याचा सामना केला पाहिजे, असं ह्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. अशाच नवनवीन स्वाध्यायासाठी आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय.